लोकसेवेचा कुमार योग, ढालगाव गणातून नेतृत्वाच्या सिंहासनासाठी जनतेचा हट्ट. आपण पाहता शिवकाळ न्यूज चॅनल. चला तर मग पाहूयात काही ठळक राजकीय घडामोडी. निष्ठा, समर्पण आणि माणुसकीच्या त्रिवेणी संगमातून साकारलेले व्यक्तिमत्व म्हणजेच कुमार दाजी पाटील यांच्याकडे ढालगाव गणाचे पालकत्व सोपवण्यासाठी आता गणातील सामान्य जनता एकवटली आहे. स्वर्गीय लोकनेते आर आबा पाटील यांच्या विचारांचे ते निष्ठावंत मोती असून विद्यमान आमदार रोहितदादा पाटील यांच्या कारभारातील ते विश्वासू सारथी आहेत. माजी गृहमंत्र्यांची शिदोरी, युवा नेतृत्वाची सोबत. कुमार दाजी पाटील यांनी स्वर्गीय आर आबा पाटील यांच्या सोबत राहून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची शिदोरी बांधली आहे. त्यांचे हे अनुभव सिद्ध ज्ञान आणि लोकांना समजून घेण्याची हातोटी त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते. आबांच्या निधनानंतर त्यांनी आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत त्यांच्या प्रत्येक पावलावर निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आपली निष्ठा दीपमाळ तेवत ठेवली आहे. त्यामुळे कुमारदाजी पाटील यांच्या रूपाने ढालगावला आबांच्या विचारांचा वारसा आणि रोहितदादांच्या युवा नेतृत्वाचा भक्कम आधार मिळणार आहे. दाजींच्या शब्दात प्रेमाची साखर, कार्यात आधाराची छाया. दाजी पाटील यांनी राजकारणाचा राजमार्ग न निवडता लोकसेवेची पायवाट स्वीकारली. त्यांचा मनमिळावू स्वभाव, गरजूंना कोणताही स्वार्थ न ठेवता केलेली मदत आणि प्रत्येक कुटुंबियांच्या सुखदुःखात त्यांनी दिलेला आधाराचा हात यामुळे त्यांनी ढालगावच्या घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. ते केवळ नेते नसून प्रत्येक नागरिकाला आपले वाटणारे आहेत. जनतेचे जिल्हा परिषदेसाठी आग्रहाचे आमंत्रण. कुमार दाजी पाटील यांच्या निस्वार्थ कार्याने प्रभावित झालेल्या ढालगाव गणातील जनतेने आता त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणभूमीत उतरवण्याचा हट्ट धरला आहे. त्यांचे जाणकार, हुशार व्यक्तिमत्व आणि संवेदनशील मन हेच गणाला विकासाच्या शिखरावर नेऊ शकेल, अशी गणातील प्रत्येक व्यक्तीची दृढ धारणा आहे. जनतेच्या या शब्दाला मान देऊन कुमार दाजी पाटील लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू करतील, अशी अपेक्षा ढालगाव गणात व्यक्त होत आहे. शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून अपडेट मिळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे. धन्यवाद.